गोठ्यात गाय ओठात साय, गोठ्यात गाय ओठात साय, घरात माय जिथे लक्ष्मीचे पाय, तिथं सुखाला काय कमी आहे. अशा सुखी घरापुढं सुंदर रांगोळी असावी, ती आकाशकंदीलात दिसावी. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओवाळीना ओवाळ टाकावी. जपणाऱ्यांना आपली संस्कृती जपावी. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, जपणाऱ्यांना आपली सगळं. आणि चार सुखाच्या घासासाठी तर दिवाळी असावी. घरात मोठं असावं पण खोटं नसावं. घरात मोठं असावं पण खोटं नसावं. घरात दाखलं असावं पण एकलं नसावं. दाखला आहे म्हणून सारखं सारखं रुसू नये, कोपऱ्यात बसू नये आणि वेड्यासारखं हसू नये. सगळ्याशी कसं मिळून मिसळून राहावं. घर कसं प्रसन्न असावं आणि याच घरात, या प्रसन्न घरात देवालाही वाटावं आपण याच घरात जाऊन राहावं. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओवाळणीला ओवाळी टाकावी. जपणाऱ्यांना आपली सगळं, जपणाऱ्यांना आपली संस्कृती जपावी. आणि चार घासाच्या सुखासाठी तरी दिवाळी असावी. नंतर येते वसुबारस. गुराढारावर प्रेम करायला शिकवते. गाई गुरांचे पूजन होते. अंगणात शेणाच्या गवळणी असतात, त्यांच्या टोपलीत दही दूध असतं. पेंड्या तिथं उताना पडलेला असतो. श्रीकृष्णालाच उखाणा घालत बसतो. पेंड्या तिथं उताना पडलेला असतो. श्रीकृष्णालाच उखाणा घालत बसतो. अशा त्या गवळणी पुढे सुंदर रांगोळी असावी, ती आकाशकंदीलात दिसावी. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओवाळीला ओवाळी टाकावी. जपणाऱ्यांना आपली संस्कृती जपावी. नंतर येते धनत्रयोदशी. धन्वंतरीचे मंत्रसार, धन्वंतरीचे पूजन होते. आरोग्याचे महत्त्व सांगून जाते. धन्वंतरीचे पूजन होते, आरोग्याचे महत्त्व सांगून जाते. त्या चौरंगाभोवती सुंदर रांगोळी असावी, ती आकाशकंदीलात दिसावी. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओवाळ्याला ओवाळ टाकावी. जपणाऱ्यांना आपली संस्कृती जपावी. नंतर येते नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी भगवान श्रीकृष्णाच्या महाराजांचे आख्यान सांगते. त्यांची पराक्रमाची गाथा सांगते. नरकासुराच्या राक्षसी ताब्यातून 16 सहस्र नारींची सुटका होते. आणि मग दिवाळी चतुर्दशीला श्रीकृष्णाचं पूजन होतं. त्या देवघराच्या पुढं सुंदर रांगोळी असावी, ती आकाशकंदीलात दिसावी. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओवाळी टाकावी. जपणाऱ्यांना आपली संस्कृती. नंतर येतो पाडवा. तो म्हणतो नवे कपडे चढवा. नंतर येतो पाडवा. तो म्हणतो नवे कपडे चढवा, आनंदाला वाढवा, बोलण्यात असू द्या गोडवा. नंतर येतो पाडवा. तो म्हणतो नवे कपडे चढवा, बोलण्यात असू द्या गोडवा. आणि अशा पाडव्याच्या घरापुढं सुंदर रंगोळी असावी, ती आकाशकंदीलात दिसावी. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओवाळी टाकावी. जपणाऱ्यांना आपली संस्कृती जपावी. नंतर येते भाऊबीज. भाऊभावाच्या प्रेमाचे नाते सांगून जाते. त्या भावाच्या पाटाभोवती सुंदर रांगोळी असावी, ती आकाशकंदीलात दिसावी. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओवाळ टाकावी. जपणाऱ्यांना आपली संस्कृती जपावी. अशा तऱ्हेनं दिवाळी साजरी होते. सारे देशभर दीपोत्सव साजरा होतो. लहान मुलांची तर चंगळ असते. फराळाबरोबर फुलबाजी, आतिषबाजी, भुईचक्र, तोटे वगैरे याची आतिषबाजी होते. साऱ्या देशभर ही दिवाळी साजरी होते. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, ओवाळीला ओवाळी टाकावी. जपणाऱ्यांना आपली संस्कृती जपावी. चार घासाच्या सुखासाठी तरी दिवाळी असावी. जय हिंद. फिटनेसची सुरुवात कुठून होते माहिती आहे? तुमच्या घरातून आणि तुमच्या हातातल्या डंबेल सेटमधून. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटी डंबेल सेट्स, ज्यामुळे तुमचं वर्कआउट होईल अधिक शक्तिशाली, सुरक्षित आणि परिणामकारक. इथे उपलब्ध 2.5 किलो ते 20 किलोपर्यंतचे आयर्न डंबेल्स, रबर डंबेल्स, हेक्स डंबेल्स आणि ॲडजस्टेबल डंबेल सेट्स, जे फिटनेस लवर्स, बिगिनर्स, जिम ट्रेनिंग आणि घरगुती व्यायामासाठी एकदम उत्तम. नॉन स्लिप ग्रिप्स, मजबूत मटेरियल, परफेक्ट बॅलन्स आणि लॉंग लास्टिंग ड्युरेबिलिटी
शरीरात स्ट्रेंथ वाढवा, मसल बिल्ड करा आणि दररोजचा वर्कआउट करा आणखीन प्रभावी.